मात्र त्यानंतर अभिजित दिपके यांनी तिथं आंदोलन सुरू केलेलं आहे। त्यानंतर आपण पाहतोय सोनम वांगचुक यांनी 3 अटी सरकार समोर ठेवलेल्या आहे। पहिली अट म्हणजे नीट पेपर फुटी प्रकरणाचं उत्तरदायित्व स्वीकारावं आणि अर्थातच उत्तरदायित्व स्वीकारावं म्हणजे काय करावं तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा असं वारंवार सांगण्यात येत होतं। मात्र आता उत्तरदायित्व स्वीकारावं असं सोनम वांगचुक यांनी म्हटलेलं आहे। त्यांची दुसरी अट आहे या संपूर्ण प्रकरणांमध्ये आम्हाला आश्वस्त करावं, संसदेच्या अधिवेशनामध्ये शिक्षणासारख्या गंभीर मुद्द्यावर दोन्ही पार्टींनी, दोन्ही सत्ताधारी आणि विरोधकांनी चर्चा करावी। आणि तिसरी त्यांची अट आहे की सरकारच्या प्रतिनिधींनी, सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी सुद्धा माझ्याकडे रुग्णालयात यावं आणि मला आश्वस्त करावं की या सर्व गोष्टींवर चर्चा होईल, ठोस पावलं उचलली जातील। या 3 अटी सोनम वांगचुक यांनी घालून दिलेल्या आहेत। या अटींसंदर्भात प्रशासनाकडनं, सरकारकडनं अजून कोणतंही ठोस उत्तर आलेलं नाहीये। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर जोडले गेलेले आहेत। भरत, आत्ता आपण जे काही वेळापूर्वीचे चित्र पाहिलं त्यामध्ये खूप मोठा विरोधाभास होता। एका बाजूला संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत होतं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संपूर्ण आंदोलनासंदर्भातला एक चकार शब्दही न काढता देशवासियांना वेगळ्या पद्धतीने आवाहन केलेले आहे। तर दुसऱ्या बाजूला याच संसदेच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, जंतर मंतरच्या परिसरामध्ये हजारो तरुण सरकारच्या विरोधात आंदोलन करतायत। ही 2 महत्त्वाची चित्र आपण काही वेळापूर्वी बघितलेली आहेत। अधिकची माहिती त्याच्यात आपण जर पाहिलं तर संपूर्ण दिल्लीमध्ये, दिल्लीचे म्हणजे चौकामध्ये मोठ्या प्रमाणावरती बॅरिकेडिंग करण्यात आले। दुसऱ्या बाजूला जंतर मंतर मैदानावरती जर आपण पाहिलं तर तिथं बऱ्यापैकी जे आंदोलक आहेत ते आतमध्ये आहेत आणि उर्वरित आंदोलक जे आहेत ते मोर्चासाठी आलेले आहेत। मोठ्या प्रमाणावरती जे उत्स्फूर्त तरुणांचा प्रतिसाद मोर्चासाठी या ठिकाणी दाखल झालेला आहे। याच तरुणांवरती थोड्याच वेळापूर्वी लाठीचार्ज झाला होता। खरं पाहिलं तर एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती माध्यमांशी बोलताना त्यांनी असं सांगितलं की विरोधकांनी या सगळ्या सरकारला सहकार्य करावं, अधिवेशनामध्ये जी बिलं आहेत ती बिलं मंजूर करण्यासाठी, चर्चेसाठी आम्ही पूर्णपणे सहकार्य करू, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी मांडली। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर ज्या दिल्लीमध्ये, देशाच्या राजधानीमध्ये तब्बल 22 दिवसापासून जे आंदोलन सुरू आहे, या आंदोलनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चकार शब्दही काढला नाही। खरं पाहिलं तर काल सोनम वांगचुक यांच्या पत्नीने असं म्हटलं होतं की 2 अटी ठेवल्या होत्या। सरकारने धोरणात्मक दृष्टीने जर संसदेमध्ये या सगळ्या संदर्भात चर्चा केली तर सोनम वांगचुक उपोषण सोडतील, अशा पद्धतीचं मत त्यांनी मांडलं होतं। मात्र खरं तर ही अट सुद्धा, या अटी संदर्भात सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठलंही भाष्य यामध्ये केलं नसल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीत या आंदोलनाकडे सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचं एकंदरीत चित्र आणि हाच संदेश आता देशभर जात असल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच भरत, आपण पाहिलेलं आहे। मात्र जे भाषण आपण पंतप्रधानांचं ऐकलं त्या पंतप्रधानांच्या भाषणामध्ये या आंदोलनासंदर्भात, या असंतोषासंदर्भात किंवा साध्या शिक्षण व्यवस्थेसंदर्भात, नीट पेपर फुटी संदर्भात काही भाष्य करण्यात आलं नाही। किंबहुना भारतामधले तरुण कशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात प्रगती करतायत असंच सांगण्यात आलेलं आहे एका अर्थाने। त्यामुळे संसदेमध्ये या विषयावर चर्चा होईल का? नक्कीच तेजल, आपण जर पाहिलं तर संसदेमध्ये खरं याच मुद्द्यावरती आता विरोधकांनी जी रणनीती आखलेली आहे, खरं तर काँग्रेसने या आंदोलनामध्ये थेट असा सहभाग घेतला नाही। मात्र लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला नैतिक समर्थन असल्याची भूमिका काँग्रेसच्या नेत्यांकडून ऑफ रेकॉर्ड किंवा इतर पद्धतीने बोलताना मांडली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दुसरीकडे इतर इंडिया आघाडीतील जे इतर पक्ष आहेत, आम आदमी पक्ष असेल, त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी असेल आणि इतर जे काही देशभरातील पक्ष आहेत, या पक्षांनी संयुक्त मोर्चाचं आवाहन करण्यात आलं होतं, त्यांच्याकडून संयुक्त मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र दिल्ली पोलिसांनी या सगळ्या मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे। दिल्लीमध्ये कलम 163 नुसार जमावबंदी लागू करण्यात आली आहे आणि याच सगळ्या गोष्टीचे तीव्र पडसाद हे संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये उमटण्याची शक्यता आहे। विरोधक याच मुद्द्यावरून, शिक्षणातील जे काही सुधारणा आहेत यावरून, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरून सरकारला घेरण्याची शक्यता आहे। नक्कीच काही वेळापूर्वी भरत आपण काही दृश्य दाखवली ज्यामध्ये आम जनता पार्टीचे काही महत्त्वाचे नेते, अतिशी, मनीष सिसोदिया, त्यानंतर सिंग हे सर्व उपस्थित होते। सध्या सुद्धा ते उपस्थित आहेत का, या संदर्भातली काय माहिती समोर येते?
थोड्याच वेळापूर्वी संजय सिंह, मनीष सिसोदिया यांच्यासारखे आम आदमी पक्षाचे दिग्गज नेते जे काही आंदोलन सुरू आहे जंतर मंतर मैदानावरती या ठिकाणी दाखल झाले होते. त्यांनी अभिजित दीपके यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर हे आंदोलनाची दिशा ठरवण्यासंदर्भात सुद्धा त्यांनी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली. मात्र या सगळ्यानंतरही आता ते नेते ज्या स्टेज जंतर मंतरवरती स्टेज आहे त्या स्टेजवरून सध्या उतरून निघून गेल्याचं पाहायला मिळते. खरं तर ज्या पद्धतीने ही सगळी चर्चा आणि एकंदरीत वातावरण निर्माण झालं होतं त्यानंतर आता आम आदमी पक्षाचे नेते त्या भरत, मी ठिकाणी तुम्हाला उपस्थित जरा होते. थांबवतोय. आपण काही वेळापूर्वी जे आपचे नेते मनीष सिसोदिया तिथे होते ते नेमकं काय म्हणाले होते हे आपण प्रेक्षकांना दाखवूया. पुलिस रोक रही है जगह जगह पे और इनकी कोशिश है कि बच्चों की आवाज़ उठे ना, लेकिन ये देश का आंदोलन बन चुका है, ये किसी एक आदमी का आंदोलन नहीं है.